महाडचे चौदार तळे सत्याग्रह हा आंबेडकरवादी परिवर्तनवादी चळवळीतील अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक घटना आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली 19 मार्च आणि 20 मार्च अशी 2 दिवस महाड येथे परिषद घेण्यात आली होती आणि 20 मार्च रोजी महाडचा चौदार तळेचा सत्याग्रह करण्यात आलेला होता। ते चौदार तळ हे अस्पृश्यांसाठी खुलं केलं जावं, मानवी हक्क अस्पृश्यांना मिळाले पाहिजे, मानवी सन्मान मिळाला पाहिजे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं आणि तो एक स्वाभिमानाचा, सन्मानाचा, मानवी हक्काचा तो लढा होता। बाबासाहेब आंबेडकरांनी त्या लढ्याची तुलना फ्रेंच राज्यक्रांतीशी केली आणि आज उद्या या मार्च महिन्यामध्ये उद्या आणि परवा म्हणजे 19 मार्च आणि 20 मार्च या दिवसापासून महाडच्या चौदार तळे सत्याग्रहाचं शताब्दी वर्ष सुरू होत आहे। त्या निमित्तानं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं 19 मार्च रोजी एक भव्य परिषद या सत्याग्रहाच्या निमित्तानं सामाजिक समता क्रांती परिषद आणि त्या सत्याग्रहाच्या निमित्तानं 20 मार्च रोजी रॅली, मिरवणूक या चौदार तळ्या सत्याग्रहावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या लढ्याच्या सैनिकांना अभिवादन करण्यासाठी ची रॅली आयोजित केलेली आहे आणि त्या रॅलीसाठी चौदार तळ्याच्या शताब्दी वर्षासाठी ची सुरुवात आणि त्याचे भव्य कार्यक्रम वर्षभर राबवले जाणार आहेत। त्याची सुरुवात म्हणून उद्याचे कार्यक्रम आहेत। 25 डिसेंबर 2027 रोजी महाड येथेच मनुस्मृती दहन करण्यात आलेलं होतं। हा सत्याग्रहाचाच तो भाग होता आणि तो दिवस सुद्धा ऐतिहासिक दिन आहे आंबेडकरी चळवळीच्या, परिवर्तनवादी चळवळीच्या इतिहासात आणि त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं ऐतिहासिक वर्ष आहे आंबेडकरी चळवळीतील आणि त्या लढ्याला अभिवादन करण्यासाठी आम्ही महाडला जात आहोत। जय भीम, जय भारत।